नमस्कार. मी अक्षय अरुण नलवडे जहागीरदार. माझं गाव सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात नावडी हे आहे. मी इथे राज्यशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. खरं तर सुवर्ण पदक भेटलेलं आहे, राष्ट्रपती सुवर्ण पदक. याचा मनस्वी आनंद आहे. परंतु हे पदक मी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांना मी हे अर्पण करतो. त्याचबरोबर या विद्यापीठासाठी ज्या शेतकऱ्यांनी जागा दिली त्या शेतकऱ्यांना खरं हे पदक समर्पित आहे. कारण एका शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत पोहोचला शिक्षणाच्या माध्यमातून, या सुवर्ण पदकाचा मानकरी झाला. त्यामुळं मनस्वी आनंद आहे. खरं तर माझा संघर्ष वगैरे या गोष्टींपेक्षा हे महत्त्वाचं आहे की प्रत्येकाच्याच वाट्याला संघर्ष येतो. फक्त परिस्थितीमध्ये कुठल्याही न खचता, न थांबता, तुमची पावलं कुठेही न थांबता ती चालत राहावीत, प्रयत्नशील राहावीत. यश अपयश हे काळावरती सोडून द्यावं, आपण मात्र प्रयत्न करत राहावं. मी एक विद्यार्थी मित्रांना आव्हान करेन की विद्यापीठाचं प्रत्यक्षरित्या कुठेतरी प्रतिनिधित्व करण्याची एक संधी भेटली या माध्यमातून. आपल्या भोवताली असंख्य प्रश्न आहेत, खास करून पर्यावरणाचे प्रश्न आहेत. आपला सह्याद्री कोसळतोय, हिमालय कोसळतोय, हसदेवचं जंगल मोठ्या प्रमाणात तोडलं जात आहे. त्याचबरोबर आरवली पर्वत आता त्याच्यामध्ये विध्वंस केला जात आहे. हे पर्यावरण तुम्हाला आम्हाला वाचवायला पाहिजे. येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी पर्यावरणाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे आणि ही तुमची आमची प्रथमतः नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थी मित्रांना एवढं सांगेन की आपला भोवतालचे जे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे असतील, त्याचबरोबर डिजिटल इंडियाचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, जो महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा संदेश तुम्हाला आम्हाला दिलेला आहे, तो संदेश आम्ही हृदयामध्ये ठेवला पाहिजे, कार्य केलेलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीसाठी हा समाज सुंदर करूया, हे जग सुंदर करूया आणि येणाऱ्या जगासाठी एक श्वास देऊया जो तुमच्या आमच्या मृत्यू आणि जन्मासोबत प्रवास करतो. तो श्वास आपण येणाऱ्या पिढीसाठी देऊया. धन्यवाद.